नमस्कार मित्रांनो, ज्वारीची कडब्याची पोळी करायला लागलोय. 9 वाजले. शेती करून गाईमध्ये बांधायच्या, शेड धुवायचं तर गाई बाहेर ठेवत्या. कुटी केली, कुटी सोन्या राणीला ठुली, घासाची कुटी केली. ड्रम अर्धा भरलाय. आता एवढा घास खाल्ला की ना गुळी ठेवायचं. समजा वलं झालं धुवून घेतले शेड. ती लय घाण झालं शेड, लय शेड. कुटी झाली की बांधायच्या गाई बैल मध्ये. सोन्या राणीला आपण घासाची कुटी करून ठेवली. खायला लागलीत कुटी. ज्वारीची कडब्याची कुटी करायली. कडबा काढून आणला. गायची कुटी करून झाली. कुटी करायची, गाय ती मध्ये बांधायच्या. शेण काढून टाकायचं. सकाळी शेड धुलं म्हणून गाई बाहेरच ठेवत्या. आता 9 वाजले. बांधायच्या मध्ये कशी आराम बसलेत बैल. ती गाई आता उठल्या. 2 गाई बसलेल्या आहेत. शेण काढून टाकायचं. गाई बांधतो मध्ये. आराम बसल्यात गाई समध्या. मध्ये लय घाण पण केलं तर म्हणून धुलं होतं शेड. बाहेर ठुलत्या, वलं होतं. कच्चून पाय घसरत येतं गायची. ती बाहेर ठुलत्या. हडकलं शेड पण आता हवेनं हडकलं. आलो शेतामध्ये. गाय म्हैस घेऊन आलो. मस्त चारायला लागलोय. काल येळभर भुरभुर होती, त्याच्यामुळं गाय ती जगली नव्हती. आज उघडलंय. आभाळ हाय पर ऊन नाही. काल येळभर भुरभुर येत होती. प्रत्येक पण आलाय शेतामध्ये. त्याला शाळेला सुट्टी आहे म्हणून शेतामध्ये आलाय. मस्त गाय ती चरायला लागली. म्हैस चरायली. म्हशीचं वासरू पण चरायली. कारवडी इकडे चरायला लागले. आता ऊन असलं की म्हैस चरत नाही. पाण्यात जाऊन बसती सारखंच. पाणी पण झालं ह्या वर्षी मस्त. आपलं सारखा पाऊस पडायलाय. वाणाने पाणी साचलेलं असतंय. ऊन लागले की म्हैस पाण्यामध्ये जाऊन बसती. 2 दिवस झालं ऊन नसल्यामुळं म्हैस पण चरायला लागली चांगली. काल म्हैस चांगली जगली होती. गाय नव्हती जगली. पाऊस चालू होता येळभर. पावसामुळं गायीनं खाल्लंच नाही. आज मस्त गाय चरायला लागली. म्हैस पण चरायली. मस्त गाय चरायला लागली. काल येळभर पाऊस चालू होता. भुरभुर थेंब चालूच होते. आज उघड दिली आहे. आभाळ आलेलं आहे. ढगाऱ्यावर ढगा निघायला लागले. तर आता काय होतंय काय माहिती, येतं का नाही. तर पावसाच्या आधी गाय ती जगून घ्यायची. म्हैस काय पाऊस चालू असला तरी चरती आहे. लावले बांधायला चरायला. बांधायला चरायला लागले. तर गायन म्हैस आणली. वासरं थोडे पडकात बांधलेत. बांधायला चरत नाहीत वासरं. धानाला जातात लगेच. सोयाबीनमध्ये जाते. तर मी म्हैस चारायले. प्रत्येक गाय चारायला लागलाय. आभाळ पण यायला लागले म्हणून लवकर लागले चारायला. लवकर जगतेत पण. चांगलं आलंय. आराम झाले की पुन्हा पडकामध्ये न्यायचे. पाणी पाजून पडकामध्ये चरू द्यायचे. म्हैस पण लागली चरायला. ऊन नसल्यामुळं मस्त चरायली आपलं म्हैस. गाय पण प्रत्येकनं घेतली. आज त्याला शाळा सुट्टी असल्यामुळं शेतामध्ये आला. प्रणित आविष्कार घरीच बसलाय. धरून गाय चारायलाय. म्हशीला पण कासरा लावलाय. म्हैस चरायली आहे. बांधायला चारायचे. आराम मस्त चारायचे. म्हणजे पाऊस आला तरी काय जगते जनावर. गाय म्हैस जगते. तर काल गायीनं आणले पाणी पाजून. ते पडकामध्ये बांधलेत. गाय म्हैस पडकामध्ये बांधले. तर पाणी चालू करून यायचे. मोटर चालू करायची. घरी हौदात पाणी सोडायचं. चा वासरं ती पाणी पाजले. तर वगार ती पाणी पाजून बांधलेत. याची मोटर चालू करून येताना पाणी पण आणायचं. पहिला कांडामध्ये पाणी आणायचं. चल परतो. प्रत्येकाने जायला 2 जण.
गाय पण ताणली होती, म्हैस ताणली होती, पाणी ती पेलेत. यायचं घरी पाणी सोडून बोर चालू करायचं, बोरचं पाणी सोडायचं घरी, करायची मोटर चालू. बोरचं फ्यूज गेलं, एका बोरचं फ्यूज गेलंय, एक बोर चालू आहे. वाल बंद करायचा, घरी सोडायचं पाणी. गायली ती पाणी लागतंय, हौद भरून घ्यायचा. वाऱ्या वजनाचं लाईट गेली तर पाणी लागतंय. केला वाल बंद, घरचा आपण वाल चालू केलेला आहे. जाते पाणी, विहीर पण भरत आली, मध्ये पाणी आले. आराम झाले, रवंत करायला लागल्यात. गाय म्हैस वासरं पण रवंत करायलेत. पाणी ती पाजून आणली. आता 1 तास बसू द्यायचे, पण अजून बांधायला नेऊन चारायचे. 2 वाजले तर 2:30 वाजता सोडायचे. पाणी आणलं पहिला, जाऊन कॅन्ड भरून आणलं. घरी पण पाणी सोडलं. अर्धा तास बसू द्यायच्या, पुन्हा बांधायला नेऊन चारायचे. कारवडी नुसत्या फिरायला लागल्यात, खतरनाक फिरायल्यात. इकडून खाली इकडल्या बांधावून तिकडल्या बांधावं, तिकडल्या बांधावून इकडल्या बांधावं, गोल गोल फिरायल्यात. म्हैस चरायली. वांटरू पण गेलं तिकडं वावरामध्ये फिरायले. वांटरू पण गाय इकडे वरी चरायली. चार चौकट चरायला लागले तर राहू दे. समजा पाणी व्हायला लागलंय रानामध्ये, त्याच वांटरू फिरायले. खतरनाक खतरनाक वांटरू फिरायले. कारवड पण फिरायला म्हणून बांधून टाकल्या होत्या. काय वावरात खायला पण नाही, उगाच चिखलात गुडघ्यात खाली पाय जाते तर त्याच्यातच वासर फिरतात. पर तू इकडे राहू दे. चरायल्यात कारवडी ती, गायवरी चरायली. कसलं पाखरू आहे, पांढरा कलर आहे, पंखाला मध्ये लाल आहे, भुरकट आहे लाल. बांधावर बसलंय. आला घरी 10-15 मिनिट झालं येऊन. म्हैस ती बसली, आबाळ पण आलंय. 5:45 वाजले, दारा ती काढायच्या. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका.